रत्नागिरी ही माझी जन्मभूमी आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी असली तरी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सदैव सज्ज असतो असं प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी केलं आहे। रत्नागिरी शहरातला माझा जन्म, रत्नागिरी शहरातल्या लोकांशी माझी नाळजुळी, रत्नागिरी शहरामध्ये माझी कामाची पद्धत मी सुरू केली, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख, ते काय मी विसरू शकणार नाही। आणि मग ह्या जनतेचं, ह्या मातीचं मग देणं लागतं भूमिकेतून। आमदार झालो असलो तरी माझ्या मायभूमीला मी विसरलो नाही। मी रत्नागिरी शहर, तालुका आणि जिल्ह्यातल्या लोकांसाठी आपण बोलल्याप्रमाणे दर सोमवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत माझ्या कार्यालयामध्ये असतो। तिथे आलेले अनेक कामं माझ्या मतदारसंघातले असतील, जिल्ह्यातले असतील, जिल्ह्याच्या बाहेरचे असतील, त्या ठिकाणी मी करत असतो। आणि माझा महत्त्वाचा आवडता विषय म्हणजे आरोग्य सेवा। आरोग्य सेवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक लोक तिथे येत असतात उपचार घेण्याकरता। त्यासाठी मी माझा तिथे माझा एक कर्मचारी ठेवलेला आहे, त्या माध्यमातून सेवा केली जाते। औषधं असतील, रुग्णवाहिका असेल, मदत करत असतो। आणि अशा तऱ्हेने मी सोमवारचं काम करतो। दर मंगळवारी बाजार लांजाचा असतो, आठवडा बाजार। दर मंगळवार बुधवार मी लांजामध्ये असतो। गुरुवार शुक्रवार बाजार राजापूरचा असतो, त्या ठिकाणी मी असतो। आणि दर रविवारी साखरप्यामध्ये असतो। असे 7 दिवस मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी दिल्लीची आठवण तुम्हाला सांगू इच्छितो। रत्नागिरी इथल्या लोकप्रिय KTV न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहून आमदार राजन साळवी यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले। शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आदराचं स्थान प्रवीण गव्हाणकरला आमच्या शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिलं होतं, हे निश्चितपणे माहिती आहे। मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे ह्या लालसेपोटी ही मध्यस्थ करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात नेमकी शिवसेना कुठे आहे असा थेट प्रश्न आमदार राजन साळवी यांना विचारता ते काय म्हणाले ते ऐकूया। आपण मतदारसंघात काम करताना आपल्या मतदारसंघात नेमकी शिवसेना कुठे आहे? मी आपल्या नम्रपणे सांगेन की माझ्या राजापूर लांजा ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना मूळ रुजलेली आहे। आज अनेक उदाहरणं देण्या ठिकाणी की या संपूर्ण मतदारसंघामध्ये पहिले आमदार शिवसेनेचे आप्पा साळवी होते। आप्पा साळवी 5 वर्ष आमदार होते। आप्पा साळवी शिवसेना सोडली, अपक्ष उभे राहिले, आप्पांना मतं मिळाली फक्त 5000। पण त्यावेळेला शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला, निशाणी असलेला तिथला गणपत कदम आज आमदार होऊ शकला। तोच गणपत कदम शिवसेना सोडून गेल्यानंतर काँग्रेसकडे उभा राहिला, त्यावेळेला आमदार राजन साळवी उमेदवार शिवसेना प्रमुखांनी दिला, राजन साळवी आमदार होऊ शकला। माझ्यानंतर त्या ठिकाणी ज्याला धनुष्यबाण देईल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, तो तिथं आमदार होईल, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे याचा अर्थ माणसं बदलली परंतु आमदार शिवसेना राहिला, म्हणून शिवसेना तिथं मूळ रुजलेली आहे, हे जिवंत उदाहरण आहे। शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी 16 जून 1966 रोजी शिवसेनेची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक होते। त्यामुळे शिवसेना कधीच भेदभाव करत नाही असं आमदार राजन साळवी म्हणाले। मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला। काळ बदलला, आज हजारो मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सेनेमध्ये येत आहेत, काम करीत आहे आणि मोठ्या पदावर आहेत। मग त्या मुद्द्यावर आज शिवसेना जरी ठाम असली तरी मुस्लिम समाजाला आपण कसे काय सेनेमध्ये सामावून घेता? शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला शिवसेना जन्माला घातली त्यावेळेला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असं वेगळं केलं नाही। शिवसेना प्रमुखांची भूमिका स्पष्ट होती त्यावेळेला की या मातीमध्ये तो जन्माला आला, त्या मातीशी इमान राखावा, तो मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, आणि त्याप्रमाणेच राहावं अशा तऱ्हेच्या आमच्या अपेक्षा आहेत। आणि माझ्या जिल्ह्यामधले जे मुस्लिम बांधव आहेत ते निश्चितपणे आमच्या शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी प्रेरित झालेले आहेत, ते आमची लोक आहेत, हा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। लहानपणापासूनच मला समाजसेवेची आवड असल्यामुळे शासकीय नोकरीत माझं मन कधीच रमलं नाही आणि अखेर मी राजीनामा देऊन सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करू लागलो आणि आज आमदार म्हणून काम करत आहे, याचा मला अभिमान वाटतो असं आमदार राजन साळवी यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं। आणि आपल्या मतदारसंघात विकासाची कामं वेगाने सुरू आहेत असंही ते म्हणाले। जिल्हा नियोजनमधला आमदार फंडाचा आपला निधी असतो, तो आपण खर्च करून आपल्या मतदारसंघाच्या विकासामध्ये आपण कुठे आहेत नक्की?
नगरसेवक, नगराध्यक्ष अशा तऱ्हेची लोकप्रतिनिधी कामं केल्यामुळे माझ्या अनुभव गाठीशी होता. शासकीय दरबारी 10 वर्ष नोकरी केल्यामुळे तो माझ्या अनुभव गाठीशी होता. आणि मग त्या पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये माझा स्थानिक विकास निधी असेल, खासदारांचा स्थानिक विकास निधी असेल, विधान परिषदेचे आमदार असतील, राज्यसभेचे खासदार असतील आणि विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त निधी माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून माझे नेते विजय कदम असतील, माझे नेते खासदार विनायक राऊत असतील, ते असे आम्हाला ह्याने बोलतात की ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार असलेला हा राजन साळवी की निधी कुठून आणावा आणि कसा खर्च करावा हे राजन साळवींनी शिकावं, हे कौतुकाने ते बोलतात. पण एवढी विकास कामं करून सुद्धा माझा मतदारसंघ अजून अविकसित झाल्याची दुःख खंत माझ्या मनामध्ये आहे. ज्या मतदाराने मला निवडून दिलं त्या मतदाराला आवश्यक असणारा रस्ता, पाणी, वीज देण्याचं माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते देऊ शकत नाही ही खंत सुद्धा माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत जी विकासाची निधी गेला पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. भविष्यात राजापूर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणं, आरोग्य सेवा करणं आणि सिव्हिल हॉस्पिटल इथं अतिथीगृह उभारण्याचा आपला संकल्प असल्याचं राजन साळवी म्हणाले. नुकत्याच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये राजापूर नगर परिषदची निवडणूक होऊ घातणार आहे. ही नगर परिषद आमच्याकडे नाही आहे, ही दुःख मला निश्चितपणे आमदार म्हणून आहे. आणि म्हणून आम्ही ध्येय ठेवलेलं आहे की येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीमध्ये निश्चितपणे शहरातल्या सर्व समाजाला, सर्व घटकाला बरोबर घेऊन शिवसेनेचा भगवा झेंडा राजापूर नगर परिषदेत फडकवणार हा माझा संकल्प आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा साखरपा असेल, आमचा राजापूर असेल, लांजा असेल, ह्या तिन्ही पंचायत समितीतील शिवसेनेचा भगवा झेंडा आजही आहे, उद्याही फडकणार हा विश्वास मला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि जाता जाता मी अनेक संकल्प सोडलेला आहे. तो म्हणजे अत्यंत माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे आरोग्य सेवा. मला समजा लागल्यापासून आजपर्यंत भविष्यामध्ये ह्या जिवंत असेपर्यंत लोकांची आरोग्य सेवा करावी अशी तऱ्हेची माझी इच्छा आहे. नुकतंच रत्नागिरीच्या भेटीसाठी आपले संचालक आरोग्य विभागाचे डॉक्टर मोहन जाधव आले, त्यांच्याकडे मी खंत बोलून दाखवली की डॉक्टर दीपक सावंत आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून मला शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये आपण एक जागा उपलब्ध करून द्या. त्या ठिकाणी एक चांगल्या तऱ्हेचे अतिथीगृहाच्या माध्यमातून एक मला इमारत उभी करायची आहे. त्या इमारतीचा निश्चितपणे रुग्णांच्या नातेवाईकांना तिथे विश्रांती घेण्यासाठी टॉयलेटची व्यवस्था होईल अशा तऱ्हेचा माझा संकल्प आहे. आणि या संकल्पासाठी मला नक्की खात्री आहे आमच्या राज्याचे मंत्री दीपक सावंत साहेब, संचालक डॉक्टर मोहन जाधव, सिव्हिल सर्जन ती मला जागा उपलब्ध करून देतील. आणि उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी एक विश्रांतीगृहासारखं, एक अतिथीगृहासारखं रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक सुंदर असं मला इमारत उभी करायची आहे. शासनाच्या योजना नक्की मिळतीलच, पण त्याबरोबर मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या सर्व मंडळींना, दानशूर व्यक्तींना विनंती करणार आहे की आपण प्रत्येकाने त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून सहभागी घ्यावा. म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये येणारी जिल्ह्यातली जी मंडळी आहेत त्यांना निवारासाठी चांगल्या तऱ्हेची इमारत उभी करू आणि त्यामधून चांगली समाजसेवा करू अशा तऱ्हेची माझी स्वतःची मनोकामना आहे. आणि त्यासाठी तुम्हा लोकांचे आशीर्वाद मिळावे अशा तऱ्हेची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. दरम्यान शिवसेनेमध्ये आपण पूर्णतः समाधानी असून कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आपण जिवंत असेपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केला. शिवसैनिक म्हणून राजन साळवी किती समाधानी आहेत? निश्चितपणे मी आपल्यासोबत बोललो. कोण राजन साळवी? एक सामान्य कुटुंबातला सामान्य एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, आमदार अशी माझी वाटचाल करत असताना मला रत्नागिरीकरांनी नगरसेवक बनवलं, नगराध्यक्ष बनवलं, शिवसेना पक्षाने मला विश्वासाने जिल्हाप्रमुख बनवलं, राजापूर, लांजा, साखरपा मला आमदार बनवलं. आणि संपूर्ण ह्या महाराष्ट्राला, देशाला विविध विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला, देशाला माहिती झाला. आणि जैतापूर अनुजा प्रकल्पामुळे मी संपूर्ण जगाला माहिती झालो. कोण? राजन साळवी. आणि म्हणून 4 शब्द शिवसेनेमुळे मी आहे आणि म्हणून मी शिवसेनेचा निश्चितपणे ऋणी या ठिकाणी आहे.